न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून दौंड इथल्या मशीनच्या गोठ्यामध्ये छापा टाकत ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा साठा जप्त केलेला आहे. मशीनची दूध देण्याची क्षमता वाढवण्यासाठी या इंजेक्शनचा वापर केला जात होता. बुलढाण्यातील एका शिक्षकाचा भातुकली नृत्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. बुलढाण्यामध्ये जिल्हास्तरीय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात लोणारचे नागसेन साबळे यांनी पारंपरिक भातुकली नृत्य सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरती चकमकीत शहीद झालेल्या 2 जवानांचे मृतदेह बिजापूर पोलीस मुख्यालयात आणण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावरती झालेल्या इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्यामध्ये चकमक झाली होती. यामध्ये 31 माओवादी ठार झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राहुल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितलेली आहे. महापुरुषांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता असं त्यांनी स्पष्ट केलंय. तर आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर माफी मागतो असंही म्हणाले. पुण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाकडून राहुल सोलापूरकरांविरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे. सोलापूरकरांचा फोटो जाळत निषेध नोंदवलाय. बुलढाण्यामध्ये केस गळतीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होते. 14 नवे रुग्ण आढळलेले आहेत. तर आतापर्यंत केस गळून टक्कल झालेल्यांची संख्या आता 229 वरती पोहोचली. मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांच्या डोळ्यांवरती परिणाम होतोय. मोबाईल गेमिंग आणि यूट्यूबवरचे शॉर्ट व्हिडिओ पाहण्यामध्ये मुलं तासनतास मग्न असतात. त्यामुळे 80% मुलांमध्ये डोळ्यांचे आजार उद्भवत असून दृष्टीदोषाचं प्रमाण वाढताना दिसतंय. राहुल सोलापूरकर यांच्या कोथरूड इथल्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त कायम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. पुण्यातील नदीकाठची वनराई आणि हिरवाई जतन करण्यासाठी पुणे रिव्हर रिवायवलच्या वतीने पुण्यामध्ये पदयात्रा काढण्यात आली. यासाठी पुणेकरांनी चिपको आंदोलन केलंय. तर या पदयात्रेमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांनी सहभाग घेतला. आमच्याकडे 11.25 लाख टन सोयाबीनची खरेदी झालेली आहे. केंद्राकडे सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली असून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. काही व्यापाऱ्यांनी सोयाबीन खरेदीमध्ये गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्याची सखोल चौकशी केली जाईल असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. सोयाबीन खरेदीची केंद्र सरकारने मुदतवाढ वाढवावी. लाखो शेतकऱ्यांचं सोयाबीन पडू नये. सोयाबीन खरेदी सुरू न केल्यास कृषी मंत्र्यांच्या दारामध्ये सोयाबीन ओतणार असा इशारा अजित नवलेंनी दिला. धाराशिवमध्ये सोयाबीन ठेवलेली वखार महामंडळाची गोदामं फुल झालेली आहेत. गोदामं भरल्यामुळे आणखीन आणलेलं सोयाबीन गोदामाबाहेर आहे. दरम्यान नवं खरेदी केलेलं सोयाबीन कुठे ठेवायचं असा मोठा प्रश्न आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबियांवरील कर्जाचं ओझं कमी केलेलं आहे. आमदार विजय शिवतारेंनी महाराजांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत 32 लाखांची रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली. संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली होती. दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी मोरे कुटुंबियांशी सांत्वनपर भेट घेत त्यांना धीर दिलाय. जळगावच्या धरणगावातील बसस्थानक परिसरामध्ये किरकोळ वादातून चौघांनी भर रस्त्यामध्ये हाणामारी केली. हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली. गडचिरोलीला लागून असलेल्या बिजापूरमध्ये इंद्रावती अभयारण्यात माओवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये तब्बल 31 माओवादी ठार झालेले असून 2 जवान हे शहीद झाले. देशभरात गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नामुळे नक्षलवादाचा बिमोड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोलीत सुद्धा आम्ही नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न करतोय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. मंत्री पंकजा मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टीमसह परळीतील शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेची पाहणी केली. राज्यात परळी, वैजनाथ आणि बारामती अशा 2 ठिकाणी नवं शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन केलं जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेतलं असं म्हणणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळं फासू असा इशारा आरपीआयच्या सचिन खरात यांनी दिलाय. बनावट औषधं आणि खत तयार करणाऱ्या कंपन्यांवरती तातडीने कारवाई करा आणि त्या सील करून टाका असे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले.
शेतकऱ्यांना फायदा होणार नसेल तर मला चालणार नाही असा इशारा कोकाटेंनी औषध कंपन्यांना दिला. जळगाव जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेमध्ये जिल्ह्याच्या 1693 गावातील पाण्याचे नमुने तपासण्यात आलेले आहेत. यामध्ये चोपडा, बोदवड, जळगावातील प्रत्येकी 2 गावात तर रावेरमधील एका गावात दूषित पाण्याचा स्रोत आढळला आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे एन बिरेन सिंह यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सोयाबीनला 6,000 रुपये हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर महायुती शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी केलाय. आमदार सुरेश धस यांनी नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून ही केस फास्ट ट्रॅकवरती चालवावी, या प्रकरणातील सर्व आरोपींना फासावर लटकवावं असं साकडं घातल्याचं धस यांनी सांगितलं. मनोज जरांगेस तडीपार केलेल्या आरोपींचा आका आहे. तडीपार केलेल्या आरोपींच्या पैशावर जरांगेंचं आंदोलन चालतं असा गंभीर आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. पुणे नगरपालिकेच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसंच पक्षाच्या आगामी रणनीतीवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली. रायगड जिल्ह्यामध्ये भाजपाने शिवसेनेला धक्का दिलेला आहे. माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी शेकडो समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पक्षाचं जन्मापासून काम केलंय आणि तो पक्ष उभा केलाय असं विधान पंकजा मुंडेंनी केलेलं आहे. तसंच मुंडेंवरती प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील असंही त्या म्हणाल्या. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी लवकरच शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली आहे. लवकरच पक्षप्रवेशाची तारीख निश्चित केली जाणार आहे. दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न दिसला, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आता लढायचं की एकत्र यायचं हे नेत्यांनी ठरवावं असा सल्ला संजय राऊतांनी इंडिया आघाडीतील विरोधकांना दिला आहे. महाविकास आघाडीचं पुढचं 25 वर्षाचं भवितव्य अंधारात आहे. इंडिया आघाडी टिकणार नाही हे सगळ्यांना माहिती असल्याचं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांवरती निशाणा साधलाय. दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोटं आपल्याकडे असतात, त्याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. अजित पवारांना आपल्या मुलाला आणि पत्नीला निवडून आणता आलेलं नाही असा टोला प्रवीण दरेकरांनी लगावलाय. भाजपासोबत लग्नगाठ बांधली म्हणून अजितदादांना मतं मिळाली असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी लगावलेला आहे. दादांनी स्वतःच्या जीवावरती उभं राहावं, मग वल्गना कराव्यात असा सल्ला दिलाय. रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश देसाई भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. पदांच्या वाटपामध्ये नाराजी व्यक्त करत प्रकाश देसाई यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र 2 महिन्यानंतर सुद्धा हत्येचा मास्टरमाइंड समोर आलेला नाही असा आरोप धनंजय देशमुखांनी केलेला आहे. तर मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला अभय दिलं नसतं तर हा गुन्हा थांबला असता, त्याला प्रशासन जबाबदार आहे असा आरोप सुद्धा केला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या मेवण्यावरती पोलिसांनी तडीपारीची कारवाई केलेली आहे. मेवणा विलास खेडकरांसह 9 जणांना पोलिसांनी बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यातून तडीपार केलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजून सुद्धा फरार आहे. आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल देशमुख कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतील. मी त्यांचा राजीनामा मागितलेला नाही असं भाजप आमदार सुरेश धस म्हणालेले. आरोपींना फाशी होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असं सुरेश धस म्हणाले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती सुरू असलेली आयकर विभागाची कारवाई 5व्या दिवशी संपलेली आहे. आयकर विभागाची कारवाई संपल्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष बघायला मिळाला. ही पॉलिटिकल रेड होती की नव्हती हे माहिती नाही, मात्र सध्याचा काळ असा आहे की कशाला पॉलिटिकल म्हणायचं हा अतिशय अवघड सवाल आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सांगलीत पुतळा उभारण्यात येणार आहे. सांगलीतील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हा निर्धार करण्यात आलेला असून शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसैनिकांकडून पुतळा उभारण्याची घोषणा करण्यात आली. एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान कार्यक्रम पार पडल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठाण्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. शिवसेना विभाग प्रमुख दत्ता फसले यांनी चक्क लाडक्या रिक्षावाल्यांना मोफत सीएनजी वाटण्याचं आयोजन केलेलं आहे. रवींद्र फाटक यांच्या हस्ते रिक्षावाल्यांना मोफत सीएनजी वाटप करण्यात आलं आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या तानाजी सावंतांनी एकनाथ शिंदेंना जाहिरातीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. सोशल मीडियावरून काढलेलं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाचं चिन्ह सावंतांनी जाहिरातीत वापरलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्ताने ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. शिंदेंच्या घराबाहेर बॅनरबाजी करण्यात आली असून शिंदेंना भेटून पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. तुम जिओ हजारो साल हे गाणं गात आशाजींनी एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने सिंधुदुर्गातील स्टोन आर्टिस्ट सुमन दाभोळकर यांनी एकनाथ शिंदेंचं स्टोन आर्ट साकारलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने एकनाथ शिंदेंच्या लोककार्याचा गौरव करणारं नवं गाणं प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. गाण्यातून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत शिवकार्य सदस्य नोंदणी निमित्ताने कुडाळमध्ये पक्षप्रवेश पार पडलेला आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये उभाटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नवी मुंबईच्या बेलापूर डोंगर उतारावरील बेकायदेशीर 30 मंदिरांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला. या मंदिरांमुळे भूस्खलनाचा धोका वाढलाय. त्यामुळे मानवी साखळी रचत पर्यावरणवाद्यांनी निदर्शनं केली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका टोळक्याने 7 ते 8 वाहनांची तोडफोड केली आहे. लोखंडी रॉड कोयता मारून वाहनांच्या काचा फोडलेल्या आहेत. दरम्यान वाहन चालकांच्या फिर्यादीवरून पोलिसात तक्रार दाखल केली आहे. बाहेरून पिझ्झा मागवला म्हणून पिंपरीच्या समाज कल्याण वसतिगृहातील विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून चक्क बाहेर काढण्यात आलेला आहे. दरम्यान हा प्रकार मुलींच्या पालकांना कळवत 4ही मुलींना महिनाभर हॉस्टेलवरती येण्यास बंदी घातली आहे. मुलुंडमध्ये प्रियदर्शनी क्रीडा संकुलात मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसह 250 पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवलाय. या महोत्सवात मैदानी खेळांसह इनडोअर खेळात नागरिकांनी सहभाग नोंदवला. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुकुम इकडे एका सोसायटीमध्ये पाकिस्तानी चलनाची नोट सापडली. दरम्यान ही पाकिस्तानी नोट पुण्यात कशी आली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. कल्याण रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटरवरती प्रवाशांकडून जादा पैसे वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एका तिकिटामागे तब्बल 30 रुपये अधिक घेण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. पुण्यामध्ये कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झालाय. पुण्याच्या शुक्रवार पेठेत कार चालकाने 7 ते 8 वाहनांना धडक दिलेली आहे. सुदैवाने अपघातात कोणी जखमी झालेलं नाहीये. दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आलंय. या टोळीने 14 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याची धिंड काढण्यात आलेली आहे. पोलिसांनी आरोपीची धिंड काढत गुन्हेगारी प्रवृत्तीला माफ करणार नाही असा संदेश दिलाय. हमी दरानुसार यवतमाळ जिल्ह्यामध्ये 14 केंद्रांवरती सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. मात्र अजून सुद्धा 40,000 क्विंटल सोयाबीन गोदामात पोहोचलेला नाहीये. हे सोयाबीन शासकीय गोदामात पोहोचेपर्यंत शेतकऱ्यांना मोबदला मिळणार नाहीये. पालघरमधील डहाणू विक्रमगड तालुक्यांमध्ये दुबार भात रोवणीच्या कामांना आता वेग आलेला आहे. पालघरमधील 3ही तालुक्यांमध्ये कालव्यांमार्फत सूर्या प्रकल्पाच्या धामणी आणि कवडास या 2 धरणांमधून शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिलं जाते. आतापर्यंत 1453 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती फळ लागवड करण्यात आली. अकोल्यातील रामदास पेठ परिसरातील महापालिकेच्या शाळा क्रमांक 7 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र या परिसरामध्ये डासांचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला. यावेळेला पालकांनी स्वतः पैसे खर्च करत डासांना पळवून लावण्यासाठी अगरबत्ती आणि क्रीमचा वापर केला. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत धोकादायक बनलेली आहे. शाळांच्या भिंतींना भेगा पडलेल्या आहेत तर पावसाळ्यामध्ये छत गळती होत असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली. जळगावच्या भुसावळमधील साक्री फाटा परिसरामध्ये शेतशिवारातून मानवी वस्तीत आलेल्या मोरावरती कुत्र्यांनी हल्ला केला. दरम्यान काही तरुणांनी या मोराची कुत्र्यापासून सुटका करत जखमी मोराला वनविभागाच्या ताब्यात दिले.
साताऱ्याच्या कोंडवे गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपीचं घर अज्ञातांनी पेट्रोलच्या बाटल्या टाकत पेटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्थानिकांनी वेळीच ही आग विझवली. दरम्यान प्रशासनाने संबंधित आरोपींवरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पंढरपूरच्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीने दारूबंदीसाठी ग्रामसभा घेतली. ग्रामसभेमध्ये महिलांसह इतरांनी हात वर करत 100% दारूबंदीचा ठराव मांडलेला आहे, अशी माहिती सरपंच साठे यांनी दिली. चोपडा शहरात हाय क्वालिटी सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे गुन्ह्याच्या तपासामध्ये मदत होते. दरम्यान शहरात आणखीन 50 कॅमेरे बसवण्याचा मानस असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली. चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यातील आयुध निर्माण वसाहतीत बिबट्याचा मुक्त संचार असल्यामुळे नागरिक भयभीत झालेले. बिबट्यासह सांबर आणि साळींदराचा वावर सीसीटीव्हीत कैद झालाय. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशानंतर सुद्धा बीड जिल्ह्यात अवैध मुरुम उपसा सुरू आहे. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती मुरुमाची वाहतूक करणारा हायवा ट्रक बीड ग्रामीण पोलिसांनी पकडलाय. चंद्रपूरच्या दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा आजचा 18वा दिवस आहे. चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमधील शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. जुन्नरमधील खामुंडी गावच्या बोडके कुटुंबातील बनू बोडके यांच्या बैलगाडा शर्यतीचा हिंद केसरी बनशा या बैलाचा 31 जानेवारीला मृत्यू झालेला आहे. दरम्यान बैलासाठी कुटुंबाने विधिवत पिंडदान पार पडलं आणि बैलाला अखेरचा निरोप दिला. मुंबईतील पिल्लई विद्यालयात फेस्टिवल सुरू आहे. या फेस्टिवलमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लावणी सादर केली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या तीरावरील कालेश्वर मुक्तेश्वराच्या मंदिरातील शिखरावरती 42 वर्षांनंतर महाकुंभाभिषेक करण्यात आलेला आहे. शृंगेरी पीठाचे सच्चिदानंद सरस्वती यांच्या हस्ते गोदावरी, प्राणहिता, सरस्वती या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमातून आणलेल्या पाण्याने हा अभिषेक घालण्यात आला आहे. रस्ते सुरक्षा संदेश देण्यासाठी कराड उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून रोड सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनमध्ये 2,500हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सवानिमित्ताने शिवसप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या निमित्ताने बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं जवळपास 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. नंदुरबारच्या शहादामधील गुजर पाटीदार समाजाच्या भूमिपुत्रांनी एकत्र येत आम्ही घेर रेहणारा म्हणजेच आम्ही घरी राहणारे ही संकल्पना सुरू केलेली आहे. वयोवृद्ध आणि महिलांशी निगडीत समस्या आणि उपाययोजनांवरती या कार्यक्रमामध्ये मंथन करण्यात आलं.